छत्रपती शिवाजी महाराज सेंट्रल पार्क लवकरच नाशिककरांच्या सेवेत 80 ते 90% काम पूर्ण. नवीन सिडको परिसरातील नागरिकांसाठी एक अत्यंत आनंददायी बातमी. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान सेंट्रल पार्क या भव्य आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या प्रकल्पाचे 80 ते 90% काम पूर्ण झालेलं असून येत्या काही दिवसात हे उद्यान सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहे. हा प्रकल्प आमदार सीमाताई हिरे आणि महेश हिरे यांच्या विशेष प्रयत्नातून साकारत असून त्यांच्या दूरदृष्टीने आणि सक्रिय सहभागामुळे नवीन सिडकोसारख्या वेगानं वाढणाऱ्या भागाला एक सुंदर हरित फुफ्फुस लाभणार आहे. या प्रकल्पाचे काम श्री योगायोग सर्व्हिसेसचे गोकुळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेगात सुरू आहे. उद्यानाच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी राजस्थानहून खास स्टोनवर गझिबो मागवण्यात आला आहे. हे गझिबो नाशिकमध्ये दुर्मिळ असलेले अद्वितीय आर्किटेक्चर असणार आहे. उद्यानात लहान मुलांसाठी खेळण्याचे आकर्षक साहित्य, सिनियर सिटीजनसाठी चालण्याच्या पायवाटा, योगा मेडिटेशनसाठी ओपन स्पेस तसेच प्राकृतिक हिरवाईने नटलेले रचना तत्त्वज्ञान ठेवण्यात आलं आहे. रात्रीच्या वेळेस भव्य LED लाइटिंग सिस्टम, CCTV आणि सुरक्षितता यंत्रणा कार्यरत राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान केवळ एक फिरण्याची जागा नसून नाशिकच्या नागरी विकासात एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. नवीन सिडको परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मनःशांती, आरोग्य आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याची एक संधी यामुळे उपलब्ध होणार आहे. नवीन सिडको परिसरातील नागरिकांमध्ये या प्रकल्पाबाबत मोठ्या अपेक्षा असून अनेकांनी सोशल मीडियावर उद्यानाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. शहराच्या गोंगाटातून दूर असा निसर्गाच्या सान्निध्यातील सेंट्रल पार्क हे आमच्यासाठी वरदान आहे, असंही एका नागरिकाने प्रतिक्रिया दिली आहे. गझिबोचे काम पूर्ण होताच भव्य उद्घाटन सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत उद्यान सगळ्यांसाठी खुलं करण्यात येईल. नाशिककरांसाठी छत्रपती शिवाजी महाराज सेंट्रल पार्क हे केवळ उद्यान नसून शहराच्या हरित विकासाचे प्रतीक ठरणार आहे. भाग क्रमांक 2 मध्ये उर्वरित फाळके स्मारकाचाही आढावा घेतला जाईल. संबंधित कामाच्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट पण सादर केला जाईल. 1 टप्पा 2 टप्प्यामध्ये जवळपास 35 कोटीपेक्षा जास्त खर्च झाला आहे. याबाबत नागरिकांच्या सर्व रिपोर्ट पण सादर केला जाईल, अशी माहिती BBS न्यूजचे संचालक भारत गोसावी यांनी दिली आहे. ज्या पेलिकन पार्कचं आता नाव आहे सेंट्रल पार्क, शिवछत्रपती शिवाजी महाराज उद्यान, आता त्याचं नामकरण तिथं बोर्ड वगैरे लावून दिलेलं आहे. तर सेंट्रल पार्क जो प्रोजेक्ट आहे, फेज 2चं काम आम्ही करतोय. साधारण 80 ते 90% काम कंप्लीट झालेलं आहे. आता आपण पूर्णत्वाकडे आहोत त्या प्रोजेक्टच्या आणि बऱ्यापैकी कामं आमची कंप्लीट झालेली आहेत. लवकरच तो आपल्या नाशिककरांची प्रतीक्षेची जी म्हणजे प्रतीक्षा आहे ती संपेल आणि लोकांमध्ये तो पूर्णपणे खुला होईल. हा प्रोजेक्ट आणण्यासाठी सीमाताई हिरे, आमदार ताई आणि महेश भाऊ यांनी खूप प्रयत्न केले आणि तो नाशिकच्या आपल्या नवीन नाशिकच्या सिडकोवासियांसाठी तो प्रोजेक्ट येतोय आणि तो लवकरच खुला होईल. तर तो प्रोजेक्ट आम्ही करत असताना मी स्वतः BSc ॲग्रिकल्चर आहे. BSc ॲग्रिकल्चर आहे तर नक्कीच मला झाडं लावणं आणि झाडं वाढवणं यात मला खूप आवड आहे. आम्ही नाशिक फ्लावर पार्क असेल, रांची झारखंड आपला रांची फ्लावर पार्क असेल, दुबई मिरॅकलच्या धर्तीवरती आम्ही पार्क्स उभे केलेत. ऑल ओव्हर इंडियामध्ये आम्ही कन्सल्टिंग पण देतो. तर त्यातले बरेचसे काही थॉट्स आम्ही तिथं पण देतो आहोत. शासनाच्या इस्टिमेटनुसार आणि शासनाच्या पद्धतीनुसार आम्हाला ते काम करावं लागतं आणि ते कंप्लीट करून आपल्या नाशिककरांसाठी ते लवकरच खुलं होईल या प्रयत्नात आम्ही आहोत. साधारण ऑगस्ट एंडपर्यंत तो प्रोजेक्ट आमच्याकडनं कंप्लीट होण्याचा आम्हाला जो काही आलेख दिसतोय. आपण आता नाविन्यपूर्ण म्हणजे राजस्थानवरतून आपण स्टोन वर्कमध्ये गझिबो मागवलेली. तिथं त्या गझिबोचं 1 महिना 1.5 महिना काम चालेल आणि ते फायनल असेल. ते ॲट क्रेननी आपण ते झाडांच्या तिथले ते जे गझिबो आहेत ते गझिबो आपण त्या लॉनवरती वगैरे तिथं बसवणार आहोत आणि ते खूप हेवी प्रकारचे असतील आणि ते खुले होणार, ते पण लोकांना वापरात मिळतील. एक चांगली वास्तू ती नाशिककरांसाठी उभी राहते आणि त्याचं काम आमच्या हातात आल्यामुळं आम्हालाही अभिमान आहे की असं काम आम्ही कंप्लीट करून आम्हालाही एक ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे आणि आम्ही ते कंप्लीट करतोय. असा एक प्रोजेक्ट आमच्या हातून पूर्ण होतोय. तर त्यात आमच्याही टीमचं कौतुक माझ्याकडनं केलं जाईल की अमोल पाळदे असतील तिथं काम करणारे, सिव्हिल MTech सिव्हिल आहेत,
ते सगळं काम बघतात. निलेश पाटील असतील, त्यांना सपोर्ट करतात, बाकीचे कामं चेक करतात. आकाश पानगे आहेत आमचा. अशी काही आमची टीम आहे की ती टीम पण हुरहुरीने काम तिथं हँडल करते आणि रात्रीचा 1 वाजला तरी काम कंप्लीट करून ते प्रोजेक्ट कंप्लीट करूनच पुढे जातात. तर मला त्या टीमचंही अभिनंदन आणि कौतुक करावंसं वाटेल. धन्यवाद. सर, काय झालं, आपल्याकडे एकच एक चांगला प्रोजेक्ट होता फाळकेश्वर आहे. हो. तर आपल्याकडे कोणीही पाहुणे आले तर आपण आवर्जून त्यांना तिथे घेऊन जात होतो. हो. आता आम्ही हे सेंट्रल पार्ककडे पण ह्या दृष्टिकोन बघतोय. तर याबाबत आपण काय सांगा? नक्कीच. आपण नाशिकला जर कोणी काही फिरायला आले तर त्यांना तुम्ही ह्या पार्कला खुलं झाल्यानंतर आणू शकतात. कारण शासनाने एवढा मोठा निधी खर्च करून हा पार्क उभा केलाय, तर तो लोकांच्या उपयोगात यावा म्हणूनच प्रयत्न असतात. प्रयत्न आहेत सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांचे, आमदारांचे, आमदार साहेबांचे, मॅडमचे. तर त्या प्रयत्नांना नक्कीच यश येईल आणि तो लवकरच आपण कंप्लीट करून तो शासनाकडे आपण हँडओव्हर करतोय. म्हणजे ऑगस्ट पर्यंत जवळपास हे काम? हो, ऑगस्ट एंड पर्यंत आपल्याकडनं ते कंप्लीट होईल. तशी आमची मुदत डिसेंबर पर्यंत आहे. ते अर्ली आम्ही 2-3 महिने हँडओव्हर बिफोर करू, कारण आम्ही असे प्रोजेक्ट हँडल केलेले आहेत ऑलरेडी. तर मोठ्या प्रोजेक्टमधनं आम्ही हा एका चांगला ऑपॉर्च्युनिटीचा प्रोजेक्ट आम्हाला इथं मिळालेला आहे. तो आम्ही नक्कीच चांगला बनवूनच आम्ही जेवढं काही त्या शासनाच्या एस्टिमेटप्रमाणे त्याप्रमाणे कंप्लीट करून आम्ही तो हँडओव्हर करतोय. आपला जो झारखंडचा प्रोजेक्ट आहे हो, तो नाईट लाईट म्हणून आशिया खंडात प्रसिद्ध आहे, त्याबद्दल काय सांगा? सर, झारखंडला रांचीला तो प्रोजेक्ट आहे. रांची झारखंडला. त्या झारखंडमध्ये कसं असतं का 4 वाजेनंतर तिथं थोडंसं धुकाचं वातावरण तयार होत असतं. मग पब्लिकला तर नवीन काय दाखवायचं, तर आम्ही तो लाईटमध्ये कन्वर्ट केला आणि लाईटचा आशियाचा नंबर 1 लार्जेस्ट लाईट प्रोजेक्ट तो बनला. तिथं फ्लावर पार्क पण आहे दुबई मिरॅकल सारखा. आणि त्यानंतर तो लाईटमध्ये सायंकाळी 4 वाजेनंतर तो लाईट ऑन होतात आणि तो लाईट पण बघायला मिळतात. रात्री 10 वाजेपर्यंत तो प्रोजेक्ट चालतो आणि प्रायव्हेट प्रोजेक्ट आहे तो काही शासनाचं वगैरे नाही. तर तिथल्या प्रायव्हेट एक इस्माईल म्हणून माणूस आपले व्यक्ती आहेत तिथं, त्यांनी उभा केला आहे. नाशिक एअरपोर्टला देखील आपले योगदान लागले आहे, त्याबद्दल काय सांगा? नाशिक एअरपोर्ट जे भुजबळ साहेबांचं ड्रीम किंवा नाशिककरांचं ड्रीम होतं, तर ते कम्प्लीट करायचं. तर नाशिक एअरपोर्टचं पण लँडस्केपिंग आमच्या हातून झालेलं आहे. त्याचा आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही एक छोट्या कमी वेळेत एवढा मोठा प्रोजेक्ट आम्ही हँडल केला. रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत आम्ही असा प्रोजेक्ट हँडल करून आमच्या लेबर टीम 200 लोकांची टीम आमची तिथं कंटिन्यू काम करायची आणि हा प्रोजेक्ट नाशिक एअरपोर्ट पण प्रोजेक्ट आमच्याकडनं कंप्लीट झाला. मला असं वाटतं की नाशिक महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये असे बरेच भूखंड आहेत, तिथं गार्डन फक्त नावाला गार्डन आहे आणि तिथं वृक्ष तर लांबच आहे, तिथं ग्रीनरी काही दिसत नाही. तर तुमच्या डोक्यात असं काही कन्सेप्ट असतील तर त्याचा नक्कीच महानगरपालिकेला उपयोग करून घेता येईल, असे काही प्रोजेक्ट तुम्ही देऊ शकता का? नाही, शासन किंवा महापालिका कंटिन्यू त्याच्यावरती लक्ष ठेवत असते आणि ते त्यांच्या पद्धतीने मेंटेन. आता त्यांना जर काही निधी वगैरे असेल, फंड महापालिकेकडे असतील, तर ते नक्कीच तिथल्या जे असे काही तुम्ही म्हणताय तसे ओपन भूखंड असतील तर तिथं ते नक्कीच हिरवळ किंवा लॉनचा उपयोग करून ते डेव्हलप करू शकत असतील. तर त्याचे त्यांचे काही प्रयत्न असतीलच. तर त्याबद्दल मला काही जास्त नाही सांगता येणार. तुम्ही त्यांना मध्ये एक मार्गदर्शन हे करू शकतात की? हो, तिथं आपण नक्कीच लॉन वगैरे समजा जसा एरिया असेल तसं, कारण खूप छोटे छोटे गार्डन बनवून आणि त्यांचं खूप हे करणं, कारण ते छोटे गार्डनमध्ये देखभाल आणि ते परिपूर्ण होत पण नाही किंवा करता येत नाही. तर त्यामुळे तो मोठा एरिया जर असेल तर तो नक्कीच मेंटेन होईल आणि त्याच्यावरती लोकांना वापरात पण आणता येतो. तो तिथं काही खेळण्या लावता येतात, काही छोटे छोटे म्हणजे खेळ वगैरे लहान मुलांची हे पण भरवता येतात. तर ते पण डेव्हलप करता येत आहे. नक्कीच फुलांची बाग उभी करू शकतो आपण. आमच्याकडनं जेवढं काही चांगलं स्किल देता येईल आणि चांगले आयडियाज वगैरे लावून जर झाडं आणि ही नैसर्गिक वसुंधरा आपल्याला जिवंत ठेवता येईल, नैसर्गिक जे आपले निसर्गाचा समतोल आहे तो राखता येईल, तर याच्यावरती आम्ही नक्कीच 100% नाही 110% प्रयत्न करून आम्ही त्याच्यात योगदान देऊ. आपली चर्चा चालू होती वृक्षाबाबत, तर वृक्षाबाबतच्या तुमच्या डोक्यामध्ये जी कन्सेप्ट होती हो ती कसं आहे, तुम्ही 3 वर्षात त्याग वगैरे सिस्टम लावून? वृक्षाबाबत असं आहे की म्हणजे बरेचसे लोकांना कॉन्क्रिटीकरण करणं आणि बिल्डिंग उभी करणं म्हणजे डेव्हलपमेंट वाटते, हे मला वाटतं का ते योग्य आहे त्यांच्या दृष्टीने. पण निसर्ग जर जपला, निसर्ग जर टिकला
तर तुमची शेतीवाडी टिकेल, निसर्ग टिकेल, निसर्गाची सायकल चालू राहील, हे जीवनविहू प्राणी पक्षी यांना पण घरं मिळतील. तर झाडं लावली पाहिजे, झाडं जगवली पाहिजे. या दृष्टीने आमची जी प्लांट एनर्जी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, तिने एक उपक्रम हाती घेतलेला आहे की आपल्या आठवणीतल्या लोकांबद्दल किंवा आपल्याला वाटतं की निसर्गात मी झाड लावावं पण जागा मिळत नाही, जागा उपलब्ध होत नाही, आम्ही शासनाच्या ग्रामपंचायती जेवढ्या आहेत या सगळ्यांकडे पत्र देऊन मागणी केलेली आहे की आम्हाला तुम्ही जागा सुचवा, आम्ही तिथे झाडं लावू आणि त्या झाडांसाठी योगदान आमच्यासारखेच नागरिक ते आम्हाला खर्च देणार आहेत. बरेचसे लोक आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि ते त्या झाडाचा खर्च उचलणार आहे. जसं आपण दत्तक एखादं बाळ घेतो आणि त्याचा खर्च उचलतो, तसं पर हेड एक माणूस एक दत्तक घेतलेलं झाड, त्या झाडाची संगोपन आम्ही करणार 3 वर्ष. त्या रोपट्याचं रूपांतर झाडामध्ये करू आणि निसर्गाच्या स्वाधीन करू आणि त्याचा ID असणार आहे तुम्हाला प्रत्येकाला. तो ID म्हणजे जी व्यक्ती असेल ती आपल्या गुगलवरती रजिस्टर असेल आणि त्यांच्या ट्रॅकिंगनुसार त्या झाडापर्यंत ते पोहोचू शकतील. गुगल मॅपनुसार गुगल ट्रॅकिंगने ते त्या झाडापर्यंत पोहोचू शकतील. एवढी सुविधा आम्ही करून दिलेली आहे. तर तीही नक्कीच लवकरात लवकर तुम्हाला उपयोगात येईल आणि नागरिकांसाठी आणि ह्या निसर्गासाठी ती नक्कीच चांगली असेल. कारण इच्छा तर खूप असते झाड लावावं, झाड जगवावं, पण ते कुठं लावावं? बरेचसे लोक कुंडीमध्ये लावून समाधान मानतात कारण त्यांना जागा नसते. तर बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या, शहरात राहणाऱ्या ह्या लोकांसाठी आम्ही ही योजना आणलेली आहे आणि ती नक्कीच फायद्यात येईल. थँक्यू सर.